आज आपण अंबेजोगाई येथे साठे साहेबांच्या ऑफिसवर आहोत आणि लोकसभेचे उमेदवार श्री बजरंग बाप्पा सोनवणेंचे इथं आज जोरदार स्वागत झालेले, त्यांची रॅली झालेली, असंख्य कार्यकर्ते इथं आलेले आहेत। तर आपण सोनवणे सरांकडून हे जाणून घेऊया की त्यांची उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर आज त्यांनी इथं अंबेजोगाईत सुरुवात केलेली, त्याचा पुढचा पाठ आणि त्यांची तयारी काय असेल। नमस्कार सर। नमस्कार। एमजीएम चॅनल मध्ये सर आपलं स्वागत आहे। सर, आपण मुंबईहून आल्यानंतर आज डायरेक्ट अंबेजोगाईलाच आलेला आहात, तर आपली आता पुढची तयारी काय असेल? मी पहिल्यांदा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, जयंत पाटील साहेब आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख सर्व नेत्यांचे आभार मानतो आणि बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेचे सन्मान आणि स्वाभिमान राखण्यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे। मी परवाच्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर झाली आणि त्याच्यानंतर मी काल बीड जिल्ह्यामध्ये धानोरे या गावापासून बीड जिल्ह्यात यायला सुरुवात केली। काल जवळपास 5 विधानसभा मतदारसंघाचा दौरा झाला, काल शेवट केज येथे झाला आणि आज अंबेजोगाईला आपल्या या विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाचे प्रमुख आदरणीय साठे साहेब यांच्या ऑफिसला एक सदिच्छा भेट देण्यासाठी आलो आणि आता इथून पुढे आम्ही आमच्या केज विधानसभा मतदारसंघापासून बीड जिल्ह्यामध्ये आमच्या प्रचाराची सुरुवात करणार आहोत। त्याच्यासाठी आम्ही सर्वजण मिळून एकत्रितरित्या पुढची प्लॅनिंग करण्याच्या दृष्टीने आज इथे भेट दिली आहे। सर, आपल्या उमेदवारीसाठी चर्चेचं उदाहरण आलं होतं बीड जिल्ह्यामध्ये, त्या बाबतीत आणि ह्याच्या पुढे जे आपलं एक सामान्य लोकांची एक आस म्हणून आम्ही ज्यावेळेस रुरल मध्ये गेलो तर आपल्याच नावाचं लोक चर्चा करतात, त्या बाबतीत काही सांगू शकाल? खूप चर्चा आहे आपल्या बाबतीत। धन्यवाद। जर ग्रामीण भागामध्ये मला लोक एवढं पसंत करीत असतील तर त्यांचे मी पहिल्यांदा आभार मानतो आणि चर्चा तर झालीच पाहिजे, चर्चेशिवाय काय मजा आहे? चर्चा झाली, पण चर्चा जरी झाली तरी पक्षात सर्वजण एकत्रित येतात। याच्या अगोदर आदरणीय आमचे डॉक्टर शेठचे जे अध्यक्ष होते, आता उपाध्यक्ष प्रांताचे आदरणीय नरेंद्र काळे साहेब यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरी सर्वांचा आशीर्वाद घेऊन मी अंबेजोगाईमध्ये सुरुवात केली। त्यांना भेटून केजमध्ये आल्यानंतर आमच्या केज विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आदरणीय सुरेश पाटील साहेब यांच्या घरी जाऊन मी आज माझ्या दिवसाची सुरुवात केली। त्याच्यानंतर माझे 2 कार्यकर्त्यांचे वडील एक्सपायर झाले मुस्लिम समाजाचे, त्यांच्या घरी जाऊन भेट देऊन मी डायरेक्ट अंबेजोगाईला आलो। अंबेजोगाईला 6 काही राजकीय म्हणून नाही, पण काही तारीख आपले प्रमुख नेते त्यांच्यासाठी आपण त्यांच्या ऑफिसून जाऊन सुरुवात केली पाहिजे। सगळे लोक हजारोंच्या संख्येने उपस्थित आचार्य भेटून होते, त्याच्यामुळं आजची सुरुवात ही आमच्या ऑफिसपासून सगळे सध्याच जात घेऊन गेले। त्याच्यानंतर आज इथं तालुका अध्यक्ष पण उपस्थित आहेत, सर्व आजी माझे शिवक आहेत, अध्यक्ष आहेत। साठे सर, आपण पहिल्यापासूनच कार्यरत आहात, पूर्ण बीड जिल्हा मराठवाडा आपल्याला जाणतो, तळमळीनं आपण प्रत्येक आंदोलनात सहभागी असतात। बाप्पांना तिकीट मिळालेले, आपली पहिली प्रतिक्रिया काय? बाप्पाला या ठिकाणी महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं केज विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं पण मनापासून अभिनंदन म्हणजे आभार मानतो की केज बीड लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वसामान्य मतदारांच्या मनामध्ये जी उत्सुकता होती की आदरणीय बजरंग बाप्पाला महाविकास आघाडीची उमेदवारी मिळावी, ती त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर आज सर्वसामान्य माणूस एक आनंद व्यक्त करत आहे। अमर भैया, आपण एक तरुण तडफदार असं आक्रमक असं तरुण नेतृत्व आहे, आपण प्रत्येक आंदोलनात असतात, अन्यायाच्या विरुद्ध आपला आवाज असतो। तर आज बाप्पा इथं आलेले, ऑफिसवर आलेले, आणि आपलं पुढचं तयारी किंवा आपलं प्रतिक्रिया काय? बजरंग बाप्पाला उमेदवारी मिळाल्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये जो आनंद आहे किंवा गोरगरीब कुटुंबातून एक मोठं झालेलं नेतृत्व आज त्याला दुसऱ्यांदा पवारसाहेबांनी संधी दिली आणि दुसऱ्यांदा संधी दिल्याबद्दल हा बीड जिल्हा ज्या वेळेस पवारसाहेब एकटे पडले त्यावेळेस हा बीड जिल्हा त्यांच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे। त्याच्यामुळे यावेळेस बजरंग बाप्पाचा विजय हा कोणीही कसल्याही पद्धतीत रोखू शकत नाही, एवढंच आम्हाला सर, आपणही परवा रेस्ट हाऊसला वगैरे सगळे आपले असंख्य कार्यकर्ते होते, आपलं एक नेटवर्क होतं, बाप्पांसमोर सांगायला आम्ही मीडियावाले मलाही आम्ही फॉलोअप करतो, साठे साहेब, अमर भैया, प्रत्येक ठिकाणी आपण असतात। आज आपली प्रतिक्रिया काय? बाप्पा आज इथं आलेले, त्यांनी सुरुवात केलेली अंबेजोगाईच्या देवीचं दर्शन घेऊनच म्हणायला हरकत नाही, अंबेजोगाईकरांपासूनच त्यांची सुरुवात झालेली, आता नवीन त्यांची जी इनिंग आहे त्यासाठी, तर आपली प्रतिक्रिया काय? देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी बाप्पांना बीड जिल्ह्याच्या लोकसभेसाठी दुसऱ्यांदा संधी दिली, त्याबद्दल साहेबांचे आभार आणि बाप्पाचे अभिनंदन। मुळामध्ये हा जिल्हा शेतकरी, कष्टकरी, कामगार अशा लोकांचा जिल्हा आहे
आणि या जिल्ह्यामध्ये बाप्पांनी एक संस्था येडेश्वरी साखर कारखान्याच्या माध्यमामधून एक आदर्श साखर कारखाना या 10 वर्षामध्ये मागच्या सगळे कारखाने बंद असताना बाप्पाने जे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला मार्केट उपलब्ध करून दिली, त्यामुळे बाप्पाचं हे जनमानसातलं स्थान आढळ आहे, ते कोणी रोखू शकत नाही. आणि ज्या माणसाला पवार साहेबांनी दुसऱ्यांदा संधी दिली ते बजरंगबली आता कुणीही रोखू शकत नाही, अशी अपेक्षा व्यक्त करतो. बाप्पांना शुभेच्छा देतो. देशमुख मॅडम, आपण महिला आघाडीचं नेतृत्व सांभाळता, अनेक महिलांना आपण प्रेरित करून मोटिवेट करून उत्कृष्ट कार्य करत आहात. म्हणजे आज स्वतः बाप्पा इथं आले, आपले उमेदवार जे आहेत, आपली काय प्रतिक्रिया आहे? महिलांमध्ये कसा उत्साह आहे? महिलांमध्ये उत्साह 100% आहे. कशामुळे बाप्पा हे सर्वसामान्यांचं नेतृत्व, सर्वसामान्यांची जाण असणारे शेतकरी आणि युवक वर्गामध्ये त्यांचं जे क्रेज आहे, तर त्याचं नक्कीच मतदानाच्या रूपामधून रूपांतर होणार आहे. तर त्यासाठी सर्वप्रथम मी बाप्पांचं अभिनंदन करते की त्यांना दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. शरद पवारांनी त्यांच्यावर जी विश्वास टाकलेला आहे त्याला सार्थ करण्यासाठी बाप्पा जितके अग्रेसिव्ह आहेत तसेच आम्ही कार्यकर्ते म्हणून त्यांच्याबरोबर 100% 24 तास काम करून बाप्पाला निवडून आणण्याचा प्रयत्न करत आहोत आणि करणार आहोत. आणि महिला वर्ग याच्यामध्ये 100% प्रयत्नांती राहील, हा मी शब्द आज मी मीडिया समोर बाप्पांना करते. बीड जिल्ह्यामध्ये इतके दिवसापासून जे वातावरण होतं कन्फ्युजनचं की तिकीट कुणाला मिळणार कुणाला नाही मिळणार, अशा परिस्थितीमध्ये सर आपकी प्रतिक्रिया? जैसा ही आम इलेक्शन का ऐलान हुआ, हम बड़े इंतजार में